आपण पाहिलं कालच्या 8 तारखेला जे काही आपण गटविकास अधिकाऱ्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं या ठिकाणी गाढवावून मिरवणूक काढली. ज्या पद्धतीचा सर्वसामान्य जनतेला या पंचायत समितीमध्ये त्रास आहे, ज्या पद्धतीने आपण पाहिलो लाभार्थ्याची जी आर्थिक पिळवणूक या ठिकाणी गटविकास अधिकारी करत आहेत आणि गेल्या 6 महिन्यापासून लोकांना कुठलाही पहिला, दुसरा किंवा तिसरा हप्ता पडत नाहीत. ह्या लोकांच्या प्रचंड त्रासाला कंटाळून आम्ही गाढव मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलं. खरं म्हणजे इथलं काम, या प्रशासनाचं काम त्याच्याही पेक्षा पुढचं आहे. परंतु आम्हाला गाढवापेक्षा दुसरं काही मिळालं नाही म्हणून गाढवावर मिरवणूक या ठिकाणी आम्ही काढली. आणि ज्यावेळेस पंचायत समिती चांगल्या पद्धतीचं काम करेल, निश्चितच आम्ही घोड्यावरून सुद्धा यांची मिरवणूक काढण्याची तयारी ठेवू. परंतु ज्या पद्धतीनं यांनी अशी आमच्यावर गुन्हा दाखल केला, हा अत्यंत चुकीचा आहे. एक विरोधी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून ज्या पद्धतीने यांनी अशा आंदोलनाच्या माध्यमातून गुन्हे दाखल करालेत. आपण पाहिले यापूर्वी आपण दुष्काळी आंदोलनासाठी ज्यावेळेस तहसीलवर मोर्चा काढला, त्यावेळेस सुद्धा माझ्यावर एक गुन्हा दाखल केला आणि आता कालच्या आंदोलनात सुद्धा गुन्हा दाखल केला. परंतु यांना जर वाटत असेल की विरोधी पक्षाचा कार्यकर्ता अशा पद्धतीने गुन्हे दाखल करून त्यांना दाडपण्याचा प्रयत्न जर ते करत असतील, तर त्याच पद्धतीनं पुन्हा तीव्रतेनं या ठिकाणी या तालुक्यामध्ये आंदोलन यानंतर करण्यात येईल. याची दक्षता या प्रशासनाने घ्यावी आणि ह्या लोकांवर जो काही अन्याय हे करत आहेत, याला आम्ही कधी भीक घालणार नाहीत आणि त्याच्या विरोधात प्रचंड मोठ्या प्रमाणात यानंतर सुद्धा आंदोलन करू. कॉल रेकॉर्डिंग एक दाखवण्याचा प्रयत्न केला गेला, बदनामी केली गेली असा आरोप देखील गटविकास अधिकारी यांनी केला. हा तर फार हास्यास्पद विषय आहे. एका क्लास 2 संधी अधिकाऱ्यानं अशा पद्धतीनं एका कॉल रेकॉर्डिंगमध्ये खाडातोड करून याच्या माध्यमातून एक मोजकी रेकॉर्डिंग टाकणं हा सुद्धा कायद्यानं गुन्हा आहे. तो त्यांनी केलेला आहे. परंतु ज्यावेळेस आम्ही खरी रेकॉर्डिंग प्रसारमाध्यमावर दिली आणि प्रसारमाध्यमातून जी काही प्रसारित झाली, त्यानंतर सर्वसामान्य जनतेला कळालं की खरं कोण बोलतंय आणि खोटं कोण बोलतंय. आणि त्यामध्ये सुद्धा हे सुद्धा दिसून येते की गटविकास अधिकाऱ्यांनी स्वतःहून मला कॉल केला होता, मी त्यांना केला नव्हता. आमचं नेहमीप्रमाणे रोजचं संभाषण ते चालू असताना त्या पद्धतीनं त्यांनी ती रेकॉर्डिंग खाडातोड करून पाठवली आणि माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यामध्ये दुसरी एक गोष्ट, तुम्ही जर बारकाईनं सर्व जनतेनं ती रेकॉर्डिंग पाहिली तर प्रशासनाचा या ठिकाणी ढेपाळलेला कारभार स्वतः व्हिडिओ त्या ठिकाणी मान्य करतात आणि त्यांनी ही रेकॉर्डिंग टाकून माझी जी काही बदनामी केली ती ती तसं पाहिलं तर हा आमचा सुद्धा त्यांनी अपमान केला. पुढील तुमची काय भूमिका असणार? निश्चितच या विरोधामध्ये एक मला पक्षानं सुद्धा वरून सांगितलं की आपण या ठिकाणी सन्माननीय या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा पोलीस अधीक्षक साहेब असतील, यांना भेटून एक निवेदन देऊन हे गुन्हे मागे घेऊ असं मला पक्षानं सुद्धा वरून आश्वस्त केलेलं आहे. परंतु हा भाग होईल नाही होईल, या पंचायत समितीमध्ये तहसीलमध्ये जोपर्यंत सर्वसामान्य जनतेचे चांगल्या पद्धतीनं काम होणार नाहीत, तोपर्यंत आमचा लढा चालूच राहणार आहे. दुसरं, त्यांनी ज्यावेळेस सांगितलं की कॉल रेकॉर्डिंगमध्ये राजकारण म्हणून ते करत आहेत, ज्यावेळेस आम्ही सर्वसामान्य जनतेमध्ये जातो, लोक म्हणतात आम्ही तुमच्याकडे काम घेऊन येतो, व्हिडिओ आमचं काम करत नाहीत आणि आमचे एवढे 25-30 हजार रुपये विहिरीला घरकुलाला घेत असतात, ही आमची लूट कधी थांबणार? मग आम्ही व्हिडिओला हे म्हणणं काय चूक आहे का? उद्या जर आम्ही लोकांसमोर गेलोत निवडणुकीमध्ये, तर लोक आम्हाला विचारणार नाहीत का किंवा तुम्ही कुठे गेले होते? ज्यावेळेस आम्हाला आमच्या घरकुलाचे पैसे काढण्यासाठी, आमच्या विहिरीचे पैसे काढण्यासाठी आम्हाला 25-30 हजार रुपये जर लागले, तर आम्ही कार्यकर्ता म्हणून काय कामाचे? हे लोक आम्हाला विचारणार का नाही विचारणार? म्हणून त्या बोलण्यामध्ये ते गेलेलं वाक्य आहे. परंतु त्याचा विपर्यास करून व्हिडिओनी ते मोडतोड करून पाठवण्याचं काम केलेलं.